इसवी सन 1688 स्वराज्यावर संकटांचे काळे ढग दाटले होते. हिंदवी स्वराज्य चहूबाजूंनी शत्रूंनी वेढले केले होते. त्यातच मुघलांचा मांडलिक असलेल्या सिद्धीने समुद्रातून आणि जमिनीवरून सुवर्णदुर्गाला भक्कम वेढा घातला होता. पण स्वराज्याला खरा धोका शत्रूचा नाही, तर आपल्याच अस्तमीतल्या निखाऱ्यांचा होता. सुवर्णदुर्गाचा किल्लेदार पैशांच्या आमिषाला बळी पडून तो अभेद्य किल्ला फितुरीने मोगलांचे हवाली करणार होता. पण या महाभयंकर गद्दारीची कुणकुण तिथेच असलेल्या एका विशीतल्या तरुणाला लागली. रक्तात उसळणाऱ्या स्वराज्याच्या निष्ठेने आणि थोरल्या महाराज साहेबांवरील अपार श्रद्धेने या तरुणाने निर्धार केला आणि रातोरात आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना गोळा केले. क्षणाचाही विलंब न लावता त्याने फितूर किल्लेदारास बेड्या ठोकल्या आणि किल्ल्याची सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घेतली आणि सुवर्णदुर्ग नव्याने लढवायला सुरुवात केली. बचावात्मक पवित्रा घेण्यापेक्षा साक्षात मृत्यूच्या जबड्यात हात घालण्याचा निर्णय या तरुणाने घेतला. रात्रीच्या अंधारात त्याने किल्ल्याचे दरवाजे उघडून सिद्धीच्या अफाट लष्करावर वादळी प्रतिहल्ला केला. पण शत्रूची अफाट फौज आणि झालेल्या भीषण चकमकीत हा तरुण मोगलांच्या कैदेत सापडला. सुवर्णदुर्ग पडणार हे आता निश्चित वाटत होतं. पण ज्याच्या नसानसात सह्याद्रीचं वारं आणि समुद्राचं खारं मीठ खेळत होतं, त्याला मोगलांच्या बेड्या त्या काय त्या अडवणार. या योद्ध्याने अत्यंत शिताबीने पहारेकऱ्यांची नजर चुकवली आणि मोगलांच्या कैदेतून स्वतःची सुटका करून घेतली. त्याच्या पाठीमागे मोगलांची फौज होती आणि समोर मृत्यूसारखा खवळलेला काळाकुट्ट अरबी समुद्र. पण काळजामध्ये आपल्या राजाचं चिंतन करून व दर्या भवानीचं नाव घेऊन त्याने त्या खवळलेल्या समुद्रात उडी मारली. लाटांशी आणि खडकांशी जीवाच्या आकांताने झुंज जाते. मृत्यूला कापत तो पोहता पोहता पुन्हा सुवर्णदुर्गावर पोहोचला. आपला तरुण नेता मृत्यूच्या दाढेतून परत आलेला पाहून मराठा सैन्यात अपूर्व असा उत्साह संचारला. या एका तरुणाच्या साहसाने संपूर्ण युद्ध फिरवले. मराठा सैन्याने असा काही चिवट लढा दिला की सिद्धीला किल्ला जिंकता आला नाही आणि शेवटी मोगलांना वेढा उठवून तळ काढावा लागला. गद्दाराला रोखून मृत्यूवर मात करणाऱ्या व पुढे किल्ला लढवणाऱ्या या ऐतिहासिक घटनेने हिंदवी स्वराज्याला आणि भारतीय आरमाराला एक असा महानायक दिला, ज्याला पुढे संपूर्ण जग समुद्रावरील शिवाजी म्हणून ओळखू लागले. तो महानायक म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे. सरखेल कान्होजी आंग्रेंच्या जीवित कार्यावर एक विस्तृत माहितीपट आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलवरील मराठा आरमारावरील इतर व्हिडिओज देखील पाहायला विसरू नका व आपली प्रतिक्रिया कळवा. आणि हाही व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्कीच सांगा.